नमस्कार. आज काय विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज दिवसभरात कोणकोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याचा सविस्तर आढावा आपण आज काय विशेष मध्ये पाहणार आहोत. पहिली महत्त्वाची बातमी आहे अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यासंदर्भातली. पंतप्रधानांचा आजचा दौरा कसा असेल, महायुतीच्या आमदारांना ते नक्की काय कानमंत्र देणार आहेत आणि काय काय विकास कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे याचे अपडेट्स आज आपण यामध्ये पाहणार आहोत. दुसरी बातमी आहे महायुती संदर्भातली. महायुतीमध्ये परस्परांवर कुरघोडी सुरू असल्याची चर्चा आहे. नेमकं काय घडतंय महायुतीमध्ये, कोण नाराज आहेत पाहूयात आजच्या या बातमीपत्रात. तर तिसरी बातमी आहे राज्यातल्या बदलत्या हवामानासंदर्भातली. मुंबईसह राज्यामध्ये पावसाचा अंदाज काही ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे. तर पाहूयात या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा आज काय विशेष मध्ये. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असतील आणि या दौऱ्यामध्ये मोदींच्या हस्ते युद्धनौकांचं राष्ट्रार्पण केलं जाणार आहे. मुंबईच्या नौदल गोदीमध्ये INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाक्षीर या नौदल युद्धनौकांचं राष्ट्रार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येईल. यासोबतच खारघरमधल्या इस्कॉन मंदिराचंही मोदींच्या हस्ते उद्घाटन होईल आणि 9 एकर परिसरात पसरलेलं हे आशियातलं दुसरं सर्वात मोठं इस्कॉन मंदिर आहे. नवी मुंबईतील हे एकमेव असं मंदिर असेल ज्यामध्ये इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद यांचं स्मारक बांधण्यात आलेलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा कसा असेल एक नजर टाकूयात. सकाळी 9:15 वाजता पंतप्रधान मोदी मुंबईत पोहोचणार. टायगर गेट नेव्हल डॉक नेव्हीच्या कार्यक्रमामध्ये ते उपस्थित राहणार. सकाळी 10:30 वाजता पंतप्रधान मोदी 3 युद्धनौकांचं राष्ट्रार्पण करणार. नेव्हीच्या अंग्रेज सभागृहामध्ये महायुतीच्या आमदारांसोबत ते संवाद साधतील. दुपारी 3:30 वाजता नवी मुंबईच्या खारघरमधल्या इस्कॉन मंदिराचं उद्घाटन ते करतील. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यामध्ये आज महायुतीच्या आमदारांचा क्लास सुद्धा घेणार आहेत. नौदलाच्या अंग्रेज सभागृहामध्ये पंतप्रधान आणि आमदारांची बैठक होईल. आमदारांना घेऊन जाण्यासाठी विधान भवन परिसरामध्ये बस सुद्धा आलेल्या आहेत. जो ऐतिहासिक जनादेश मिळाला, मला वाटतं पार्श्वभूमीवर निश्चितच या जनादेशाचा आदर करताना राज्याच्या जनतेच्या अपेक्षा काय असतील, कशा पूर्ण करता येतील, मला वाटतं एक नवी ऊर्जा देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्र्यांकडून आज होणार आहे. भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आपल्या मुंबईमध्ये येत आहेत आणि सर्व नवनिर्वाचित आमदार महोदयांना, मंत्र्यांना ते मार्गदर्शन करतील. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महायुतीच्या आमदारांचा क्लास घेणार आहेत. मात्र या क्लासला धनंजय मुंडे गैरहजर राहणार असल्याची माहिती आहे. मंगळवारी अजित पवार आणि धनंजय मुंडेंमध्ये 10 मिनिटं चर्चा झाली होती. मात्र या बैठकीनंतर मंत्री धनंजय मुंडे हे परळीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोदींचा एवढा महत्त्वाचा कार्यक्रम सोडून धनंजय मुंडे परळीत का गेले यावरनं आता राजकीय वर्तुळामध्ये तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. तर पंतप्रधानांच्या या मुंबई दौऱ्याकडे आपली अशीच नजर असणार आहे. तुर्तास राज्यातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20 मधून. खंडणी प्रकरणामध्ये तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडला अखेर मकोका लावण्यात आलेला आहे. त्यामुळे SIT कराडची पुन्हा एकदा कोठडी मागण्याची शक्यता आहे. यासाठी SIT केज कोर्टामध्ये दाखल झाली आहे. वाल्मिक कराडची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. SIT करून कराडला पुन्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. माझ्या नवऱ्यावर चुकीचे गुन्हे दाखल केलेले आहेत तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा आरोपी वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराड हिनं दिलेला आहे. मनमानी पद्धतीने गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे.
संतोष देशमुख प्रकरणाशी वाल्मिक कराडचा काहीही संबंध नाही. आज जे आरोप करतायत तेच लोक आमच्या घरी येत होते, असा आरोप वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडनं केलेला आहे. वाल्मिक कराडच्या आईने परळीमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलं. आपल्या मुलाला न्याय मिळावा या मागणीसाठी पोलीस स्टेशन समोर त्यांनी ठिय्या दिला. वाल्मिक कराडवर अन्याय होत असून माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी त्यांनी केलेली आहे. परळीत एका तरुणीने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. कराडला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा आरोप यावेळेस करण्यात आलेला आहे. दरम्यान परळीतील आंदोलनादरम्यान तरुणीने पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. परळीमध्ये कराड समर्थकांना आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे. अंगावर पेट्रोल ओतून घेत तरुणांना आत्मदहनाचा प्रयत्न केला. परळीमध्ये अज्ञातांनी बस फोडली आणि या घटनेनंतर परळीतील सर्व बसेस डेपोमध्ये आणण्यात आल्या. दरम्यान परळीमध्ये बस सेवा ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. वाल्मिक कराड याला मकोका लागल्यानंतर समर्थक आक्रमक झाले. समर्थकांनी परळी बंदची हाक दिली. शहरातील विविध दुकानं आणि आस्थापना बंद करण्यात आली आणि परळीचे सर्व व्यवहार ठप्प आहेत. कराडला मकोका लावल्यानंतर धस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. सरपंच हत्या प्रकरणी कुणाचीही सुटका नाही, SIT काम करून दाखवते असं धस म्हणालेत. खंडणी आणि सरपंच हत्येतील आरोपी एकच असल्याचा पुनरुच्चार मनोज जरांगेंनी केलेला आहे. कराडवर मकोका लावल्यानंतर जरांगेंनी हे वक्तव्य केलं. एका माणसासाठी राज्याला कलंकित होऊ देऊ नका अशी विनंती जरांगेंनी फडणवीसांकडे केलेली आहे. वाल्मिक कराडवर आधीच मकोका लागला असताना आज संतोष देशमुख आपल्यात असते अशी प्रतिक्रिया यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली आहे. वाल्मिक कराडवर मागणी केल्यानंतर मकोका लावण्यात आला, त्यामुळे सरकारची भूमिका संशयास्पद वाटते असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी केलेला आहे. सरकारच्या वृत्ती आणि कृतीबद्दल संशय असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. वाल्मिक कराडने ज्योती जाधव या महिलेच्या नावाने पुण्यामध्ये प्रॉपर्टी खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. फर्ग्युसन कॉलेजच्या समोर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये 2 ऑफिस विकत घेतल्याचा व्यवहार आहे. दरम्यान ज्योतीच्या नावे पुण्यामध्ये फ्लॅटही असून कराड फरार असताना तिच्या घरी थांबला होता अशी माहिती मिळतेय. परळीमध्ये कराड समर्थकांनी आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलेले. परळीमध्ये सकाळपासूनच कराडचे समर्थक आक्रमक झाले. वाल्मिक कराडवरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा कराड समर्थकांनी केलाय. बीडमध्ये सामाजिक तेढ निर्माण करणारी पोस्ट केल्याने पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. SP नवनीत कोत यांनी ही कारवाई केली आहे. गोरख हाडुळे असं शिवाजीनगर ठाण्यातील निलंबित कर्मचाऱ्याचं नाव आहे. मंत्री धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. भेटीनंतर धनंजय मुंडे परळीसाठी रवाना झाले. परळीतील तणावाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. अजित पवार यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलणं टाळलेलं आहे. वाल्मिक कराडची चौकशी होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी केली. याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मुख्यमंत्री दोषींवर कारवाई करतायत असं अजित पवारांनी म्हणत बोलणं टाळलेलं आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये सखोल चौकशी व्हावी हे आम्ही आधीपासूनच म्हणत आहोत अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे. धनंजय मुंडेंवर मी काहीही बोलणार नाही असं म्हणत तटकरे यांनी त्यांच्यावर बोलणं टाळलंय. बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीची वेळ मागितली आहे. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी ही भेट घेणार असल्याची माहिती मिळते. दरम्यान 15 जानेवारीला भेटीची वेळ सोनावणे यांना कळवली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाकुंभमेळ्यामध्ये मकर संक्रांतीला पहिलं अमृत स्नान म्हणजे शाही स्नान करण्यात आलं. अमृत स्नानाचा आकडा कोट्यावधींच्या पुढे गेलाय. हर हर महादेवचा जयघोष करत नागा साधूंनी संगमावर स्नान केलं. हातात तलवार, त्रिशूळ आणि डमरू आणि संपूर्ण अंगावर राख फासलेले नागा साधू संगमावर पोहोचले होते. नागा साधूंच्या दर्शनासाठी लाखो भाविकही संगमावर गर्दी करत होते.
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यामध्ये आलेल्या स्टीव्ह जॉब्सच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स आजारी असल्याचं बाबा कैलाशानंद गिरी यांनी म्हटलेलं आहे. पॉवेल यांना ॲलर्जी झाली असून त्या शिबिरामध्ये आराम करत आहेत. मात्र गंगा नदीतील स्नानाच्या विधीमध्ये पॉवेल सहभागी होणार असल्याची माहिती आहे. महाकुंभमध्ये परदेशातून महादेव भक्त येत असतात. त्यातच इटलीमधल्या तरुणीचा श्लोक म्हणतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. मराठी अभिनेता सौरभ चौगुलेने प्रयागराज इथं पार पडलेल्या महाकुंभ मेळाव्याला हजेरी लावली. दरम्यान त्याने स्नान केलं. शाही स्नान गंगेमध्ये सूर्याला अर्घ्य देतानाचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. दिग्गज टेक कंपनी गुगलनेही महाकुंभमध्ये आपली उपस्थिती नोंदवलेली आहे. दरम्यान गुगलवर महाकुंभ सर्च केल्यानंतर संपूर्ण गुगल होम पेजवर फुलांचा वर्षाव होताना दिसतोय. नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न होणार आहे. आज होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यासाठी देशविदेशातील भक्तगण इस्कॉन मंदिराजवळ येण्यास सुरुवात झाली. यावेळेस इस्कॉन मंदिराबाहेर भक्तिगीत गात राधाकृष्णाच्या जयघोषामध्ये नृत्य करतायत. भगवान गडावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. आज भगवान बाबा पुण्यतिथी निमित्ताने मोठी गर्दी झाली होती. यावेळेस जातीय तेढ कमी करून सगळ्यांनी एकत्र होण्याचा संदेश भगवान गडावरनं ओबीसी नेत्यांनी दिलाय. अमरावती जिल्ह्यातील बहिरम यात्रेला सुरुवात झाली असून 50,000पेक्षा अधिक नारळ फोडण्यात आले. यात्रेच्या दुसऱ्या आठवड्यातही भाविकांची मोठी गर्दी दिसून येते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर बहिरमची यात्रा भरते. पौर्णिमेनिमित्त जेजुरीमध्ये मानाच्या शिखरी काठीची देवभेट झालेली आहे. अनेक वर्षांपासून खैरे यांच्या काठीची शिखर भेट घेण्याची परंपरा आहे. दरवर्षी पौष पौर्णिमेला ही काठी जेजुरी गडावर येत असते. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली. सकाळी माऊलींच्या समाधीवर दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर माऊलींच्या समाधीवर हलव्याचे दागिनेही चढवण्यात आले. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांना अब्रू नुकसानीची नोटीस बजावण्यात आली आहे. वंजारी समाजाची बदनामी केल्याच्या आरोपावरून वकील रत्नाकर चौरे यांनी दमानियांवर 5 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा केलाय. टक्कल पायलट्सचं गूढ कायम असताना एक धक्कादायक व्हिडिओ समोर येईल. बोंडगाव इथं एका 25 वर्षीय महिलेच्या डोक्यावरील केस सहजपणे हातात येत असल्याचा हा व्हिडिओ आहे. महिलेचे केस सहजपणे हातात येत असून तिला टक्कल पडलेले, त्यामुळे नागरिकांसह महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पुणे शहरामध्ये आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या शुभदा कोदारे हत्या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतलेली आहे. या हत्या प्रकरणाशी राष्ट्रीय महिला आयोगाची समिती 15 जानेवारीला पुण्यामध्ये दाखल होणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडून फॅक्ट फाइंडिंग कमिटी संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहे. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत पर्यावरण खात्याकडे पुन्हा परवानगी मागण्यात आली आहे. त्यामुळे आता बाधित होणारे शेतकरी आणि महामार्ग संघर्ष समिती आक्रमक झालेली आहे. सरकारला धडा शिकवल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाही असा इशारा महामार्ग संघर्ष कृती समितीनं दिलेला आहे. वरळीतील बीडीडी चाळीच्या इमारतीचं पाडकाम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाहक त्रास सहन करावा लागल्याची भावना आहे. दरम्यान पाडकाम केलेल्या इमारतींचा राडारोडा रस्त्यावरच येतोय, त्यामुळे रस्ता बंद करण्यात आलाय. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या कामाचं सध्या आपण पाहतोय ते काम सुरू आहे. पुण्यामध्ये आज आर्मी डे निमित्ताने पथसंचलन होणार आहे. पुण्यातील खडकी येथे भारतीय सैन्य दलाच्या परेड ग्राउंडवर हे पथसंचलन होणार आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या कार्यक्रमात हजेरी लावतील, तर भारतीय लष्कराच्या विविध प्रात्यक्षिकांचं इथं सादरीकरण होणार आहे. एक तरफ मेकनाइज्ड इन्फेंट्री मद्रास रेजिमेंट,
मुंबईकरांचा प्रवास आता जलद गतीने होणार आहे. मुंबईमध्ये बाईक टॅक्सी धावणार आहे. राज्य सरकारने त्यासाठी नियमावली तयार केली आहे. प्रत्येक बाईक टॅक्सीला GPS तसंच पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशाला हेल्मेट अनिवार्य असणार आहे. सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे किमान 50 दुचाकी वाहनांचा ताफा आवश्यक असणार आहे. महापालिकेच्या रुग्णालयामध्ये औषध पुरवठा पुन्हा सुरळीत होणार आहे. गेले 2 दिवस औषध पुरवठा बंद होता. औषध वितरकांची 50% थकबाकी पुढील 2 आठवड्यामध्ये तर राहिलेली थकबाकी 15 फेब्रुवारीपर्यंत मंजूर करण्याचं लेखी आश्वासन महापालिकेने औषध वितरकांना दिलेलं आहे. त्यामुळे सोमवारपासून औषध पुरवठा पुन्हा सुरू झालाय. पुणे महापालिकेच्या 80 शाळांमध्ये CCTV बसवले जाणार आहेत. पालिकेच्या सर्व 300 शाळांमध्ये CCTV बसवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे मुलींच्या 80 शाळांमध्ये तर 3,80 लाख रुपये खर्च करून CCTV लावण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यंदापासून राज्यस्तरीय महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील तालीम, प्राथमिक आणि अंतिम अशा 3 फेरी असतील आणि या स्पर्धेतून नवे कलाकार उदयाला येतील असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये 5 जानेवारी 2024 रोजी 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर विभागीय संमेलने सुरू झालेली आहेत. ही संमेलनं संपल्यानंतर मुख्य नाट्य संमेलनाच्या सांगता सोहळ्याचं नियोजन होतं. अद्याप याला मुहूर्त मिळालेला नाही. आता हा सोहळा एप्रिलमध्ये होणार असल्याची माहिती मिळाली आहे. इंधनाचे वाढलेले दर आणि वाहन वापरात होणाऱ्या खर्चामध्ये बचत होत असल्याने इलेक्ट्रॉनिक वाहनांकडे पुणेकरांचा ओढा वाढलेला आहे. त्या तुलनेमध्ये चार्जिंग स्टेशनची संख्या देखील वाढते. दरम्यान EV विक्रीमध्ये दुचाकींना सर्वाधिक मागणी आणि त्यानंतर 4 चाकींना मागणी. विक्रोळी मेट्रो 6 मार्गिकेचं काम 77% पूर्ण झालंय. मात्र अद्यापही मेट्रोच्या कारशेडच्या जागेचा पत्ता नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्प रखडलेला आहे. प्रकल्प रखडल्यानं 2026 मधील नवी डेडलाईन सुद्धा हुकण्याची चिन्ह आहेत. वर्धा नगरपालिकेने कर वसुली मोहीम आता तीव्र केली असून शहरामध्ये सुमारे 8.5 कोटी रुपयांची थकबाकी झालेली आहे. ही वसुली करण्यासाठी शहरातील 500 मालमत्ता कर थकबाकीदारांना रक्कम भरण्यासाठी नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. पुढील 2 ते 2.5 महिन्यांमध्ये ही वसुली करण्यात येणार आहे. जम्मू काश्मीरच्या नौशेरामध्ये भीषण स्फोट झाला. या दुर्दैवी घटनेमध्ये लष्कराचे 6 जवान जखमी झाल्याची माहिती मिळते. नौशेराच्या भवानी सेक्टरमधील माकडी भागामध्ये ही घटना आहे. तर जखमी जवानांच्या राजौरीमध्ये आर्मी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. रशिया युक्रेन युद्धामध्ये एका भारतीय तरुणाचा मृत्यू झाला असून त्याचा एक नातेवाईकही गंभीर जखमी झालाय. मृत तरुणाचं नाव बिनिल असं असून जखमी तरुणाचं नाव जैन आहे. तर दोघे केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. बातमी मुंबई हायकोर्टाच्या आदेशासंदर्भात आता अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा असे निर्देश मुंबई हायकोर्टानं राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिलेले आहेत. राज्यभरामध्ये अनेक शहरांमध्ये प्रार्थनास्थळांवर अनधिकृत भोंगे लावण्यात आलेले आहेत आणि या भोंग्यांमुळे ध्वनी प्रदूषण होत आहे. प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन होत असल्यानं आता माहिती अधिकारात ही संपूर्ण बाब समोर आल्यानंतर मुंबई हायकोर्टानं या संदर्भात कारवाईचे निर्देश दिलेले आहेत. या 2,940 भोंग्यांविषयी कोणती कारवाई केली असा सवाल कोर्टानं सरकारला विचारला. तसंच राज्याचे गृहसचिव आणि पोलीस महासंचालकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत. यानंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. नायलॉन मांजाने अकोल्यातही एकाचा बळी घेतलेला आहे. दुचाकीवरून जाताना मांजा गळ्यात अडकून त्याचा जागीच मृत्यू झाला. किरण सोनावणे असं मृतकाचं नाव आहे. नायलॉन मांजाने गळ्याला झालेली जखम इतकी खोल होती की क्षणार्धात श्वसन नलिका कापली गेली आणि जागीच किरण याचा मृत्यू झाला. यासह अजून एक मांजा मृत्यूची संख्या आता 3 वर पोहोचलेली आहे.
संक्रांतीनिमित्त पतंग उडवण्याचा आनंद घेत असताना नायलॉनचा मांजा हा कित्येकांचा जीवावर उठतोय. दरम्यान नायलॉन मांजावर पोलीस आणि पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जाते. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी नायलॉन मांजा आणि वापरास बंदी असलेल्या 200 किलो प्लास्टिक असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. वर्ध्यामध्ये गुन्हे शोध पथकानं दुकानामध्ये असलेल्या प्रतिबंधित 40,000चा नायलॉन मांजा जप्त केलाय. पोलिसांनी पतंग विक्री करणाऱ्या दुकानावर छापा घालताना नायलॉन मांजा जप्त केलेला आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकमध्ये नायलॉन मांजा वापराविरोधात नाशिक पोलिसांची धडक कारवाई सुरू झाली आहे. नायलॉन मांजा विक्रेत्यांसह वापरकर्त्यांवर देखील कारवाई करण्यात येते. तर इंदिरानगर पोलिसांनी 8 जणांना अटक केलेली आहे. हिंगोलीत देखील एकाचा नायलॉन मांजाने गळा कापला गेलेला आहे. शेख शेरू नामक वय वर्ष 45 व्यक्तीला तब्बल 22 टाके लागलेले. दरम्यान दुचाकीवरून जाताना ही घटना घडली. बदलापूर नगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये अधिकाऱ्यांकडून कोट्यवधींचा भ्रष्टाचार करण्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आलाय. या विरोधामध्ये नगरपालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. तसेच नगरपालिकेच्या गेटवर 500 आणि 100च्या नोटांचा हार घालत निषेध व्यक्त करण्यात आला. मीरा भाईंदर एसटी बस डेपो लवकरच नवीन आराखडा तयार करून भव्य एसटी डेपो उभारण्यात येणार आहे. तात्पुरता कंटेनरमध्ये कर्मचाऱ्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये महावितरणाकडून वीज बिल वसुलीची मोहीम सुरू आहे. मात्र या दरम्यान एका वीज बिल ग्राहकानं वसुली कर्मचाऱ्यांना 7,160 रुपयांची चिल्लर नाणी देऊन टाकली. ही नाणी चिल्लर जवळपास 40 किलो वजनाची असून मोजताना मात्र कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली आहे. बारामतीच्या दौंड लोकवस्तीमध्ये 2 तरस प्राण्यांचा शिरकाव झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. स्वतःचा बचाव करण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी तरस पकडण्याची मोहीम हाती घेतली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी संपर्क करून देखील अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. मुरबाड तालुक्यातील माळशेज गाठेली छत्री पॉईंटजवळ झाड पडल्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे. दरम्यान प्रवासी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मार्गावरील झाडांच्या फांद्या तोडून बाजूला करण्यात आलेल्या आहे. माळशेज घाटामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. संभाजीनगरमध्ये विभागीय क्रीडा संकुलाच्या 21 कोटी घोटाळ्यातील पोलीस कोठडीमध्ये असलेल्या हर्षकुमार क्षीरसागरसह 11 आरोपींची हर्सुल कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे. 21 डिसेंबर रोजी संकुलातील घोटाळा प्रकरणी कंत्राटी लिपिक हर्षकुमारने कुटुंबातील सदस्य, मैत्रिणी आणि सहकाऱ्यांच्या मदतीने हा घोटाळा केलाय. महिलांचा आधार घेऊन पुरुषांना ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा धुळ्यामध्ये पर्दाफाश झालेला आहे. देवपूरमध्ये एकाला महिलांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र तक्रारीनंतर आता टोळीला गजाआड करण्यात आलाय. परभणीमधल्या वसमत रोडवर वडापावच्या गाडीला लागलेल्या आगीमध्ये 2 गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. सदर घटनेचा तपास पोलीस करतायत. दरम्यान खोडसाळपणे 2 व्यक्तींनी वडापावच्या गाडीला आग लावल्याची घटना समोर येते. दरम्यान या प्रकरणी या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. संक्रांतीच्या दिवशी एक तरुण पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर धावत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. रितेश गंधश्रीवर असं या तरुणाचं नाव असून कापलेली पतंग पकडण्यासाठी तो धावत असताना त्याच्या छातीत दुखू लागलं आणि डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. सराफ व्यावसायिक पितापुत्रानं राहत्या घरामध्ये विष प्राशन करत आयुष्य संपवलेले. या धक्कादायक घटनेनंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली. पाण्यामध्ये विष टाकून प्राशन करत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
ओला, उबेर आणि रॅपिडो सारख्या आता खासगी वाहतूक कंपन्यांसाठी एकच छताखाली आणण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात सूतोवाच केले. प्रवासी सुरक्षा, कार पुलिंग आणि वाहतूक समस्या या संदर्भातील पारदर्शक तक्रार यंत्रणा तातडीने तयार करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिलेत. ओला, उबेर, रॅपिडो यासारख्या प्रवासी सेवा देणाऱ्या सर्व कंपन्या या एका छताखाली आणणार असल्याचे सूतोवाच आता परिवहन मंत्र्यांनी केलेले आहेत. प्रवासी सुरक्षा लक्षात घेता आणि एकूणच वाहतूक कोंडी या सर्व अडचणी लक्षात घेता या सर्व सुविधा देणाऱ्या कंपन्यांना एका छताखाली आणणार असल्याचं वक्तव्य परिवहन मंत्र्यांनी केलेलं आहे. प्रवासी सेवा देणाऱ्या अनेक कंपन्या सध्या अस्तित्वात आहेत. ओला, उबेर, रॅपिडो यासारख्या अनेक कंपन्या या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या रेट्समध्ये सुविधा देत असतात. दरम्यान या सगळ्या सुविधांमध्ये पैशाचा फरक पडतो. प्रवासी सुरक्षासुद्धा ऐरणीवर येते आणि त्याचमुळे आता या सर्व कारणांमुळे या सर्व कंपन्या एका छताखाली आणण्याचं वक्तव्य परिवहन मंत्र्यांनी केलेलं आहे.